जळगाव महापालिकेत आझाद समाज पार्टी व समाजवादी पार्टीची युती होणार। आगामी जळगाव महापालिका निवडणुकीसाठी आझाद समाज पार्टी व समाजवादी पार्टी एकत्र येऊन निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट झाले आहे। नुकतीच झालेल्या बैठकीत आझाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष सतीश भाऊ गायकवाड आणि समाजवादी पार्टीचे महानगर अध्यक्ष रिजवान जहांगीरदार यांच्यात सविस्तर चर्चा झाली। या चर्चेनंतर दोन्ही पक्षांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतल्याचे संकेत मिळाले आहेत। बैठकीत जळगाव शहरातील नागरिकांच्या मूलभूत समस्या, पाणी पुरवठा तसेच रस्ता, गटार व्यवस्था, स्वच्छता याकडे सत्ताधाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याची टीका करण्यात आली। या समस्या सोडवण्यासाठी पर्याय म्हणून आझाद समाज पार्टी व समाजवादी पार्टी एकत्र येणार आहेत। तसेच बहुजन समाज, अल्पसंख्याक व सर्वसामान्य नागरिकांच्या हक्कासाठी संयुक्त लढा देण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला आहे। सतीश भाऊ गायकवाड यांनी सांगितले की जळगावकरांच्या समस्या सोडवणे आणि वंचित समाजाच्या हक्कासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। समाजवादी पार्टीसोबतच या युतीमुळे आमचा लढा अधिक सक्षम होईल। तर रिजवान जहांगीरदार यांनी मत व्यक्त केले की महापालिकेत गेल्या काही वर्षापासून फक्त राजकारण झाले, शहराच्या विकासाकडे दुर्लक्ष झाले। नागरिकांना न्याय देण्यासाठी आणि खरा पर्याय देण्यासाठी आझाद समाज पार्टीसोबत हातमिळवणी केली आहे। या बैठकीला समाजवादी पक्षाचे अल्पसंख्याक प्रदेश सचिव रईस कुरेशी, महिला महानगर अध्यक्ष फिरोजा शेख, संगीता मोरे, साबिया पटेल तसेच पदाधिकारी उपस्थित होते। या युतीमुळे आगामी महापालिका निवडणुकीत जळगावमध्ये सत्ताधाऱ्यांना टक्कर देणारा भक्कम पर्याय निर्णय झाला असून स्थानिक राजकारणात चुरस वाढणार आहे हे निश्चित झाले आहे। मी प्राजक्ता तायडे, दैनिक हॅलो बातमीदार, जळगाव।